19वा शतक ब्रिटिश इंडिया. एक ट्रेडिंग शिप अरेबियन सीमधून जात होती. त्यांचा उद्देश होता वेंगुर्लाच्या बंदरावर पोचायचं. पण अंधार होता. बंदरपर्यंत पोचण्याचा एकच मार्ग होता, लाईट हाऊसमधून येणाऱ्या प्रकाशाच्या दिशेने जायचं. एक नाविक तो प्रकाश बघतो. पण थांबा, एक समस्या आहे. कॅप्टनच्या लक्षात येतं आणि तो शिपची दिशा लवकर बदलतो, कारण तो बघतो की हा प्रकाश लाल रंगाचा आहे. याचा अर्थ धोका. धोका बर्न्ट रॉकचा. वेंगुर्ला रॉक्स किंवा बर्न्ट रॉक्स हे काही दगडी आयलेट्सचे ग्रुप आहेत जे समुद्रापासून 20 ते 50 मीटर उंचावर आहेत. ते अंधारात दिसत नाही आणि त्यामुळे शिप ब्रेक होण्याचा धोका असतो. म्हणूनच एक लाल लाईट हाऊस रॉक्सवर आणि एक लाईट हाऊस जमिनीवर बनवला गेला इनकमिंग शिप्सला अलर्ट करण्यासाठी. ब्रिटिश शासनकाळात वेंगुर्लामध्ये खूप बदल झाले. काही वेळ डच फॅक्टरी एक लोकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आणि एक ज्युडिशियल कोर्ट म्हणून वापरली गेली. तिथे एक आर्मी कॅम्प होतं आणि ते बेळगाव आणि धारवाडच्या मिलिटरी कंटोनमेंटसाठी पोर्ट म्हणून वापरलं जात होतं. ब्रिटिश काळात रत्नागिरीचा असिस्टंट कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट आर्थर क्रॉफर्ड यांच्या प्रशासनात वेंगुर्लाचा चांगलाच विकास झाला. हाच आर्थर क्रॉफर्ड पुढे मुंबईचा पहिला म्युनिसिपल कमिशनर झाला. मुंबईमधील क्रॉफर्ड मार्केट देण्यापूर्वी त्यांनी वेंगुर्ल्यासाठी असंच एक मार्केट निर्माण केलं होतं. या भवनाचा वरचा मजला आज पण नगर परिषदाचा कार्यालय आहे, जे वेंगुर्ल्याला 1876 आर्थर क्रॉफर्डच्याच काळात मिळालं. वेंगुर्ला बंदर मुंबई आणि बेळगाव या दोन्ही शहरांना जोडणारा ट्रान्सपोर्टचा माध्यम होता. पण नंतर सदन मराठा रेल्वे बनली आणि त्यानंतर शहराचा विकास धीमी गतीने कमी झाला. वेंगुर्ल्यामधील डच वखाराची रचना काळांतरात खूप वेळा बदलत गेली आणि ती आज चांगल्या अवस्थेत नाही आहे. तिच्या रेस्टोरेशनसाठी अनेक प्रयत्न झाले आहेत, पण हा व्हिडिओ तयार होत असताना काम अजून चालू आहे. आजचा वेंगुर्ला हे वेस्ट मॅनेजमेंटसाठी अनेक पुरस्काराचे विजेते आहे. इथे एक इनोव्हेटिव्ह फ्रूट रिसर्च सेंटर आहे आणि हे एक नवीन टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून उदयास येत आहे. हा होता वेंगुर्ल्याचा इतिहासावरील 3 भागाची सिरीज. तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटले हे नक्की कळवा आणि असेच हिस्ट्री, मायथॉलॉजी आणि फिक्शनवरील कॉन्टेंटसाठी बघत राहा प्राव्याव नाव.